तर इकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं सुद्धा जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर यांनी। दादा या सन्मानाचा स्वीकार करत आहे। राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर योगेश कदम आपल्या मतदारसंघामध्ये दाखल झाले। त्यांचं जल्लोषात इथं स्वागत झाल्याची बातचीत करतोय। सर, किती आव्हानात आता पुढे कशा पद्धतीने महाराष्ट्रासाठी योगदान दिलं जाणार आहे, काय काय काम केलं जाणार आहे? नाही, आव्हान म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेच्या आता नक्कीच अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या ताकदीमध्ये जेवढी क्षमता आहे सगळी ताकद मी झोकून देणार आहे आणि ह्या महाराष्ट्राच्या हिताकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता जी काही अधिकार ह्या खात्यांच्या अंतर्गत माझ्याकडे असतील त्या अधिकारांचा उपयोग करून घेऊन माझ्या मतदारसंघाचा आणि कोकणाचा विकास मी करेनच, परंतु ह्या महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करायचं ह्या दृष्टीने नक्कीच काम करेन। कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, खेड।